तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 64 भाग माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत. आता त्यापुढचाच म्हणजे 65 आणि 66 हे 2 भाग मी या व्हिडिओत कव्हर करत आहे. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 65. नंदाचे शरीर प्रवासाने शिनले होते. वसूची अवस्था पाहून तिच्या मनाला धक्का बसला होता. अशा स्थितीत हे पत्र तिच्या हातात पडले. ते वाचून ती अगदी सुन्न होऊन गेली. रणांगणावर छिन्न-भिन्न प्रेतांच्या रक्तमांसांचा सडा पडावा, तसा जीवनात सर्वत्र नागड्या-उघड्या वासनांचा काला पसरला आहे, या विचाराने तिचे मस्तक बधीर झाले. हा ओंगळ काला तुडवीत प्रत्येकाला आयुष्याचा प्रवास करावा लागतो, या जाणिवेने तिचे सारे अंग शहारत होते. जेवायला उठावेसे वाटत नव्हते तिला, पण मधुरेसाठी ती पानावर बसली. कसेबसे 4 घास तिने पोटात ढकलले. थोडी विश्रांती मिळाल्या वाचून देवदत्ताशी बोलण्याचे त्राण आपल्या अंगी येणार नाही हे तिच्या लक्षात आले. मधुरेला जवळजवळ घेऊन ती लवंडली. तिच्याशी गुलूगुलू गोष्टी करीत मधुरा पर्यांच्या राज्यात खेळायला गेली. पण नंदाच्या पापण्या काही केल्या मिटेनात. देवदत्ताच्या आईचे ते पत्र, जितकी अभद्र तितकीच काळीकुट्ट कहाणी. हे सारे खरे असेल का? पण हे सारे खोटे तरी कसे असेल? स्वतःची वकिली कशी करावी हे ज्याला त्याला उपजतच समजते. तेव्हा या पत्रात आत्मसमर्थनाचा भाग असेल. नाही, असे नाही. तो सोडून दिला. देवदत्ताच्या वडिलांची काही बाजू असेल हे मान्य केले. तरी या पत्रातून प्रकट होणारे जीवनाचे स्वरूप किती बिभत्स, किती भीषण आहे. मनुष्य एकदा माणुसकीपासून ढळला की तो नुसता पशु होत नाही, तो राक्षस बनत जातो. कुशीत झोपलेल्या मधुरेकडं डोळे भरून पाहता पाहता तिच्या मनात आले, एकेकाळी देवदत्ताची आईही या पोरी इतकीच निष्पाप होती. पण माणसाला सदैव लहान राहता येत नाही. वयाबरोबर त्याच्या शरीराच्या आणि मनाच्या भुका वाढत जातात. त्या तृप्त करण्यासाठी कुठल्या तरी वाटेने त्याला पुढे जावेच लागते. या वाटचालीत वळणावळणाला नाना प्रकारचे मोह दबा धरून बसलेले असतात. ते सारे टाळून पुढे जाणे हे सामान्य माणसाच्या दृष्टीने काही सोपे काम नाही. तिचे विचारचक्र गरकन फिरले. देवदत्ताच्या आईविषयी मनात निर्माण झालेल्या घृणेला करुणेचा एक प्रवाह येऊन मिळाला. तिचे मन म्हणू लागले, आपल्या आयुष्याची मनासारखी घडण करायला या जगात माणूस मोकळा आहे कुठं? तो कधी दैवाचं तर कधी समाजाची खेळणी होतो, कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्या मनोविकारांच्या भक्षस्थानी पडतो. त्याला कधी पूर्वजांच्या तर कधी स्वतःच्या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागते. बिचारा जन्माला येतो तोच मुळी वासनांच्या चक्रव्यूहातून सापडून. चक्रव्यूह, विचारचक्र आता उलट दिशेने फिरू लागले. या चक्रव्यूहाचा भेद करण्याची शक्ती परमेश्वरानं पशुपक्ष्यांना दिलेली नाही. ते नैसर्गिक वासनांचे गुलाम असतात. पण मनुष्य हा मोठा भाग्यवान प्राणी आहे. त्याची बुद्धी चांगली काय आणि वाईट काय हे पारखू शकतो. वासनेच्या झंझावातानेही त्याच्या अंतःकरणातील भावनेचा नंदादीप विझत नाही. नैसर्गिक वासनांप्रमाणे संस्कृतीच्या प्रेरणांचा वासराही त्याला मिळालेला असतो. नैसर्गिक वासनांप्रमाणे संस्कृतीच्या प्रेरणांचा वारसाही त्याला मिळालेला असतो. देवदत्ताच्या आईची कहाणी वाचून तिची कितीही कीव आली तरी जे घडले त्याला इतरांपेक्षा तीच अधिक जबाबदार आहे. शरीराच्या भुका तिला चटकन जाणवल्या, पण आत्म्याच्या हाका मात्र तिला कधीच ऐकू आल्या नाहीत. देवदयेने सोन्यासारखा मुलगा लाभला होता तिला. ही कल्पवृक्षाची कळी फुलवण्यासाठी तिने रक्ताचे पाणी केले असते तर? ते रक्त असे बेफाम होऊन व्यभिचाराच्या खातेऱ्यात रमत गमत राहिले नसते. एका पापाच्या पोटी 1000 पापे जन्माला येतात हेच खरे. आपल्या मनाची कदर न करणाऱ्या
पतीपासून दूर होण्याचा धीर देवदत्ताच्या आईला झाला नाही. सुख विलासांकडं पाठ फिरवायची तिची तयारी नव्हती. वसूने पुन्हा तीच चूक केली. देवदत्तावर प्रेम न करता त्याच्या प्रेमाची ती अपेक्षा करीत राहिली. मधात पडलेल्या माशीसारखी सुरक्षित जीवनाला चिकटून बसली. छे, या जगात मनुष्य परतंत्र आहे हे पूर्ण सत्य नाही, ते अर्ध सत्य आहे. तो मनानं दुबळा आहे, फार फार दुबळा आहे. हा त्या सत्याचा दुसरा भाग आहे. मावशी, झोपेत मधुरा ओसंडली. तिला घट्ट पोटाशी धरून हळूच तिचा पापा घेत नंदा पुटपुटली, नाही, तुला मी अशी दुबळी होऊ देणार नाही. भाग 66. तिसऱ्या प्रहरी मधुरेचे बोट धरून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे जायला निघाली. ती कुठे जात आहे याची कल्पना येताच मधुरा एकदम थांबली. नंदाकडं भयभीत दृष्टीने पाहत ती उद्गारली, तिथं राक्षस राहतो मावशी, तिकडे जायचं नाही म्हणून सांगितलंय मला आईनं. वेडी कुठली, अगं राक्षस डोंगरा एवढा मोठा असतो, त्याचं डोकं आभाळाला लागतं. आपल्या छोट्या बंगल्यात त्याला शिरता तर येईल का? या बंगल्यात आहेत तुझे बाबा, केवढी मोठी वाघीण मारली त्यांनी परवा, ते खूप खूप खेळणी आणून देणार आहेत तुला. मधुरा नंदाबरोबर चालू लागली. चालता चालता मध्येच नंदाकडं एखादा कटाक्ष टाकी, त्यात भीतीची छटा नकळत उमटून जाई. देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तो तिथे नव्हता. नोकर वर्दी द्यायला गेले. दिवाणखान्यात मध्यभागी येऊन नंदाने चोहींकडे पाहिले. सारे जिथले तिथे होते, बुद्धाचा पुतळा सुद्धा. क्षणभर तिला वाटले, आपण या दिवाणखान्यातच चहा प्यायला आलो होतो त्या क्षणापाशीच काळ पुरुष थांबला आहे. छे, तो थांबला नव्हता. 2 कोपऱ्यात असलेली हेमिंग्वे आणि विवेकानंद यांची भव्य चित्रे आज मध्येच अगदी जवळजवळ ठेवलेली दिसत होती. जणू जीवनाच्या 2 भिन्न मार्गांनी गेलेले भाऊ भाऊच होते ते. त्या चित्रांच्या पुढ्यात बंदूक आणि सतार एकमेकींना बिलगून पडल्या होत्या. माहेरपणाला आलेल्या आणि बोलत बोलत झोपी गेलेल्या बहिणींसारख्या. देवदत्त दिवाणखान्यात आले. त्याच्या डोक्याची जखम अजून बांधलेली दिसत होती. तो पुढे येऊ लागताच मधुरेने त्याच्याकडं भीत भीत पाहिले. लगेच ती नंदाला बिलगली. खाली पाहून म्हणाले, ये बेटा ये, असे म्हणत देवदत्ताने आपले बाहू पसरले. मधुरेचा हात धरून नंदा पुढे आली. त्याच्या हातात तो हात तिने दिला. मधुरेला उचलून घेऊन देवदत्त कोचावर बसला. त्या दोघांकडं कौतुकाने पाहत नंदा समोरच्या कोचावर बिसावली. देवदत्ताच्या डोक्याला बांधलेल्या बँडेजकडं पाहत मधुरेने विचारले, देवदत्ताच्या डोक्याला पडलेल्या बँडेजकडे पाहत मधुरेने विचारले, फार लागले तुम्हाला भाईसाहेब? देवदत्त हसत उत्तरला, छे, थोडं खरचटलंय. टाळ्यापिटीत मधुरा ओरडली, खोटं खोटं, तुम्हाला किती लागलंय ते ठाऊक आहे आम्हाला. मग आपले मोठे डोळे अधिकच मोठे करीत तिने प्रश्न केला, तुमच्या अंगावर वाघीण आली? हो. भय वाटलं नाही तुम्हाला? वाटलं की. मग काय केलं तुम्ही? गुड मॉर्निंग मिसेस टायगर असं म्हणून. रुसल्याचे नाटक करीत मधुरा मध्येच म्हणाली, आम्ही नाही जा. आम्ही काय आता लहान नाही. सारं खरं खरं सांगा आम्हाला. बरं बुवा, खरं सांगतो. बंदूक उचलली. मला भय वाटतं बंदुकीचं भाईसाहेब. बिचारी कुठली? असे म्हणत देवदत्ताने तिचे तोंड कुरवाळले. पाठ थोपटली. मग तिचे बोट धरून त्या 2 चित्रांपाशी तो गेला. ओनवून मधुरेचा हात बंदुकीवरून त्याने पुन्हा पुन्हा फिरवला. मधुरा हसली. निर्भय नजरेनं देवदत्ताकडं पाहत तिने विचारले, मला बंदूक उडवायला शिकवाल? तिचे मस्तक थोपटीत देवदत्त उद्गारला,
जरूर जरूर. मधुरा खुशीत आली. बंदुकीजवळ पडलेल्या सतारीच्या तारांवरून तिने आपली नाजूक बोटे फिरविली. चिमण्या पाखरांनी क्षणभर किलबिल करावी तसा मधुर झंकार झाला. मधुरेने मान वळवून प्रश्न केला, "सतार वाजवायला शिकवाल मला?" "मला कुठं चांगली वाजवता येते पण." "हे काय हो भाईसाहेब, तुम्ही मला सतार शिकवली नाही तर मी तुमच्याशी तुट्टी करीन." नंदाकडे हसून पाहत देवदत्त म्हणाला, "तुट्टीच्या धमकीपुढे परमेश्वराला सुद्धा शरणचिठ्ठी द्यावी लागते." मधुरेजवळ ओढीत गंभीरपणे तो म्हणाला, "सतार शिकवीन मी तुला, पण माझी फी आधी द्यायला हवी." "फी?" "हो, ती आहे 2 पापे. एक या गालाचा आणि एक या गालाचा." मधुरा लाजली, पण देवदत्त केव्हाच ओनवा झाला होता. त्याने पटापट तिचे 2 मुके घेतले. दोघांच्याही दृष्टीला दृष्टी न देता मधुरा ससाच्या पिलासारखी दिवाणखान्यातून पळून गेली. पण देवदत्त केव्हाच ओणवा झाला होता. त्याने पटापट तिचे 2 मुके घेतले. दोघांच्याही दृष्टीला दृष्टी न देता मधुरा सश्याच्या पिलासारखी दिवाणखान्यातून पळून गेली. अशाच सुंदर सुंदर ऑडिओबुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.